सगळ्या जणी आल्या आणि ज्यानं भजन ठेवलं तेच नाही आले अजून. कुठे गेल्या शांता काकू? हो ना, टाळ गिळी आणीन म्हणे, टाळ आणीन म्हणे. जाऊन पाहू का आणखीन तब्येत गिब्येत कशी आहे तर. तुला माहिती आहे का सुनता काऊन नाही आली अजून तर? फोन गिन करून नाही पाहिला का? येतो म्हणे, येईन आता, येऊनच राहिले असन. कोणी भेटला असन तर गोष्टी करून राहिले असन. ते बी आहे म्हणा. करा चालू सगळेजणी एकत्रच म्हणू. हो हो. विठ्ठला विठ्ठला रे पांडुरंगा रे, तुझ्या नामात माझे सुख सारे, तुझ्या नामात माझे सुख सारे. विठ्ठला विठ्ठला रुक्माईच्या राया, तुझ्या चरणी ठेवतो मी माया. चंद्रभागे तिरी तुझे नाम गाव, भक्तिभावाने तुला नतमस्तक हो. हात जोडून म्हणतो विठ्ठल हरी, कृपा कर पांडुरंगा माझ्यावरी. विठ्ठला विठ्ठला तुझ्या नामात माझे सुख सारे. टाळ मृदुंगाचा गजर दुमदमला, भक्ताच्या ओठी तुझे नाम फुलला. आनंद भरला माझ्या अंतरी, जय जय विठ्ठल रामकृष्ण हरी, जय जय विठ्ठल राम, जय जय विठ्ठल रामकृष्ण हरी, जय जय विठ्ठल रामकृष्ण हरी, जय विठ्ठल रामकृष्ण हरी. विठ्ठला विठ्ठला पांडुरंगा रे, तुझ्या नामात माझे सुख सारे. विठ्ठल विठ्ठल रुक्माई राया, तुझ्या चरणी ठेवतो मी माया. विठू मावली धावरे आता, तुझ्या नामाची लागली गोळी. पंढरीनाथा ये माझ्या घरी, भरून टाक भक्तीची ओळी. विठ्ठला विठ्ठला चंद्रभागेच्या पवित्र तीरी, भक्त तुझे गाती प्रेम भरी. टाळ मृदंगाचा नाद भूमी, जय जय विठ्ठला दुमदुमे. तू माऊली धावरे आता, तुझ्या नामाची लागली गोडी. कुमाई संगती ये दुःख सारे माझे दूर ने, हात जोडून विनवितो चरणी तुझ्या माता ठेवितो. गळा सुखला आता, थोडस काही ना काही चहा घ्या, काही ना काही पाहिजे आता. चहापेक्षा पाणी पाहिजे. काय आणलं जी शांता काकू तुम्ही खायसाठी? मी काही नाही आणला, इथं सगळं कचरा बिन म्हणलं. मग चिकट चाकट कोण साफ करत, म्हणून चला सुंदरच्या घरी सगळं ठेवलं मी, तिथं चहा पाणी नाश्ता करू. मी बी आणले राजगिऱ्याचे लाडू, थैल्यातच आहे. त्या जागी बसून सारे जणी नाश्ता करू तिथंच. त्या गुळ वे थोडासा गुळ आणि पाणी पित जाय एक गुट. मास पुढे ठेवला एवढा मोठा गुळ मीच खाईन का? खा चंदाताई, मग तर मला रात्री लागते मुंग्या. साऱ्या जणी चला रामकृष्ण हरीचा जप करू. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी, कृष्ण हरी रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी रामकृष्ण राम राम कृष्ण कृष्ण विठ्ठल विठ्ठल कृष्ण हरी. हा सगळ्याजणी या, लवकर या. हो येतो सुनीतावणी, जा तुम्ही या, येतो आम्ही. चाल ना चाल ना छाया, चाल ना. उभी आहे नाही पाहिले की मुंग्या झाल्या. येतो, चल मी येतो. येतो छाया संग. सुनीता वहिनी निघल्या का मुंग्या पायाच्या? हो, पडलं तर असं कमी पायाला मुंग्याच लागते, नाही तर चालणं बसू बसू राहिलं का. चला. हो चाल ना. एक म्हणत होती छाया का शांता काकू एकदम खुश होत्या, काही असर नाही द्यायले. माहीत झालं नाही का झालं माहीत नाही, माहीत तर झालं असं. आता सकाळी फुलाला गेल्या त्या दाताने दिसल्या ना, तर काहीच असर नाही द्यायले काही. म्हणजे अच्छा इशी बोलता तुम्ही, मला समजलं नाही. तू येड्याचं पांघरून सोंग घेतो. मी सांगितलं नाही का ते नवीन मास्तरींचं शाळेत दिसली म्हणलं, ते सर तिने नेऊन देते. नेऊन दिलं म्हणून काय खूप काही झालं का? तुम्ही बी काही लावता कायचा असर येईल? शांता काकू आहे त्या मजबूत शरीराच्या आणि मजबूत याच्या आहे. सर बी चांगली आहे, काही नका लावू तुम्ही. मला कधी विश्वासच नाही बसत ना, जाऊ द्या. चला. हो, तिथे गेल्यावर गोष्टी नका काढता काही. आले काढू, मला काय येऊन पडलं. मग तसंच शांत राहायचा. चला. आणि एक गोष्ट म्हणत का छाया, तुले आणि तू भवाला नाही करून राहिली.
पण माणसाचं मन होय. आता मागचा माणूस असतो कसं बायाचे नावं घेतले कोणी दुकानात आलं म्हणजे असं खुश होऊन जाते. आणि म्हणून म्हणतो माणूस होय. आता शांता काकू पाहिल्या ढेबरल्या डुबरल्या दिसते. काय बी बोलता का पद्मा तू? आता गोष्ट खरी आहे काही खोटी नाही आहे. त्याचं शरीर कसं, सर कसे, राहणीमान कसं सराचं, सगळ्या गोष्टीनं बरोबर आहे. आता नवीन मास्तर येईन वाटत असन माणूस पाहून. म्हणून म्हणतो शांता काकूनं थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे ना असं म्हणणं आहे. आज जीव सांगायला होते चांगल्यानं पण तुम्ही मला बोललो का म्हणता. जेव्हा शांता काकूला काही आढळण तेव्हा शांता काकू म्हणा. आपल्या म्हणण्यानं काय म्हणणार आहे. जाऊ दे त्याच्या घरचं ते पाहिजे. हो ते तर आहे म्हणा. आपल्या घरचं आपल्यालाच पाहावं लागेल ना. म्हणणं होय. थोडंसं मी सांगून राहिली का थोडंसं चौकन्या राहिलं पाहिजे. मस्त राहिली बी राहीन त्या चौकन्या. चला आता. पांडुरंग हरी जय पांडुरंग. शांता काकून काही खाल्लं नाही गेल्या का लवकरच. सकाळी त्याले म्हणलं म्हणून तर असं काय म्हणलं अर्चना तुला. नाही मला वाटलं पद्माचं म्हणलं बा समजलं असं म्हणून. पहा मावर काही जास्त दोष नका आणजा. मी काही जाणून बुजून बदनामी करायसाठी नाही म्हणलं. मला वाटलं म्हणून म्हणलं मी. नाही तर आनंद मावरच. मी काही शांता काकूला काही म्हटलं नाही. फक्त तुमच्याजवळ म्हणलं. नाही हो अर्चना का शांताबाई का त्याच्यातली आहे का अशी विश्वास खोयणारी नाही शब्द धरणारी. ते जास्त थांबल्या का नेहमीच जाळ लावलं. भजन बी झालं आणि काल असतं चलाईन लावून आणलं. माहीत काय तुले. आज काही ते फरायचं खात नाही म्हणे. थोडीशी भगर खाल्ली म्हणे सकाळी. पोटाले आराम गोळ्या खायच्या त्या त्याले म्हणून त्या सरळ तिकडेच चालल्या गेल्या. लहान इथं उसळ आणि हे त्यानंच आणून ठेवलं होतं. हो म्हणा त्यानंच आणलं. मला असं वाटलं म्हणा आमचे सकाळी आलं त्या फुलाले. हे बाय पद्मा मी तुला सांगतो जास्त रंगू नको गोष्ट. आजही मी काही म्हणलंच नाही ना. मी तुम्हालाच म्हणलं बापा फक्त हुशारकी सांगितली. माणसाचं मन आहे. कोणतीही माणसं आहे तुमच्या घरचा आहे मा घरचा आहे म्हणून मी हुशारकी म्हणली. ते गोष्ट चला घर नाही चालत का पद्मावहिनी. चला ना बापा असं पोट भरलाय असं वाटतं का इथंच झोपून राहा. जेवणापेक्षा जास्त झालं हे. एका नाही एक आणलं तर ते गुलाबजामुन शांता काकून आणले. ते कोण आणले शांता काकून आणले ते का नाही मी केले होते रताळ्याचे न शिंगाडीच्या पिठाचे. सस लागत हे तर. हो पोट भरून गेलं. चला बा चला उद्या आणखीन 12 आहे. करा लागेल स्वयंपाक पाणी लवकर. मला थोडंसं तिथं वरी सोडून देतात छाया आणि पद्मा. माझं घर कोणत्यातच आहे. चला मी बी येतो ना. मी सोडून देतो. मी चौकात आहे मला काही भिव नाही. मी देतो सोडून. चला तिघे जणी. तुम्ही काय येता देतो ना आम्ही सोडून. तुम्ही करा तुमचं घरचं देतो आम्ही तिथं वरी. गाव लोक जागेच आहे आता. ठीक आहे मग.